भारतीय जनता पक्षाचं सध्या संघटन पर्व हे अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली. आतापर्यंत तब्बल 1200 पर्यंत भारतीय जनता पक्षाने नवे मंडल अध्यक्ष निवडले आणि त्यानंतर आता या संघटन पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होतोय, ज्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्या प्रामुख्याने निवडी ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत. याच अनुषंगाने पुणे शहर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा बदलला जाईल अशी चर्चा सुरू आहे आणि या दृष्टिकोनातूनच रविवारी पक्षांतर्गत मतदान देखील पार पडलं. भारतीय जनता पक्षाकडून पर्यवेक्षक म्हणून पुण्यासाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि निरीक्षक म्हणून शेखर इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि या पर्यवेक्षक आणि निरीक्षकांसमोर पक्षांतर्गत मतदान पार पडलं आणि या पक्षांतर्गत मतदानानंतर आता पुणे शहर भाजपचा कॅप्टन कोण असेल, अर्थात पुणे शहर भाजपाचे शहर अध्यक्ष कोण असतील, कुणाची नावं चर्चेत आहेत, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदासाठी सर्वाधिक ज्या नावाची चर्चा आहे, ते नाव आहे भाजपचे पुण्यातले बडे नेते आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचं. पुणे शहर भाजपमधला एक आक्रमक चेहरा म्हणून गणेश बिडकर यांच्या नावाची चर्चा आहे. गणेश बिडकर यांनी अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलंय. भाजपची सत्ता आल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक असून देखील गणेश बिडकर हे सभागृह नेते झाले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची आता शहर अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं नाव जर आपण पाहिलं तर ते श्रीनाथ भीमाले यांचं आहे. श्रीनाथ भीमाले देखील पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यायचे. सॅलिसबरी पार्क प्रभागातून श्रीनाथ भीमाले हे नगरसेवक म्हणून निवडून येत होते. भाजपमधला एक जुना चेहरा म्हणून श्रीनाथ भीमाले यांची ओळख आहे. त्यांनी देखील पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी श्रीनाथ भीमाले हे इच्छुक होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांची वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मात्र महामंडळ नको विधानमंडळ हवं अशी त्यांनी भूमिका जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळालं. पुढे त्यावेळी आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार आणि आताच्या सुद्धा आमदार आणि राज्याच्या ज्या मंत्री आहेत माधुरी मिसाळ यांनाच पर्वती विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी दिली होती. त्यानंतर काहीसे नाराज देखील श्रीनाथ भीमाले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुणे लोकसभेचे सहसमन्वयक अर्थात लोकसभा प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता श्रीनाथ भीमाले यांच्या नावाची चर्चा ही शहर अध्यक्ष पदासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. या यादीतलं तिसरं नाव जर आपण पाहिलं तर ते विद्यमान शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडे संघटनात्मक दृष्ट्या पुन्हा एकदा शहर अध्यक्षपद दिलं जावं असा साधारणतः पुणे शहर भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांचा सूर असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यामुळं त्यांच्या नावाची चर्चाही आपल्याला होताना पाहायला मिळते. यानंतर जर आपण पाहिलं तर राजेंद्र शिळीमकर यांच्या नावाची चर्चा ही शहर अध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं किंवा गणेश बिडकरांपाठोपाठ सर्वाधिक चर्चा जर कुठल्या नावाची असेल तर ती राजेंद्र शिळीमकर यांच्या नावाची आहे. राजेंद्र शिळीमकर देखील पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आबा या नावाने ते आपल्या मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये ओळखले जातात. जनसामान्यांमध्ये चा नेता म्हणून आबा शिळीमकर यांची त्यांच्या प्रभागामध्ये ओळख असल्याचं देखील पाहायला मिळतं. आबा शिळीमकर देखील अर्थात राजेंद्र शिळीमकर देखील पर्वतीतून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा ही शहर अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक होताना पाहायला मिळते. आता जे पक्षांतर्गत मतदान झालं याच्यामध्ये एक महिला देखील असावी अशी साधारणतः भाजपने अट ठेवल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं साधारणतः महिला अध्यक्ष देखील पुण्याला मिळू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. महिला म्हणून कोणाच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशी जेव्हा एक साधारणतः चर्चा होते त्यावेळी पुण्यातून वर्षा तापकीर यांचं नाव चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रदेश उपाध्यक्षा म्हणून देखील वर्षा तापकीर यांनी काम केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून वर्षा तापकीर यांनी काम केलेलं आहे. वर्षा तापकीर या एक भाजपच्या थिंक टँक मधल्या महिला नेत्या, एक जुन्या महिला नेत्या पुण्याच्या म्हणून वर्षा तापकीर यांच्याकडे पाहिलं जातं. प्रवक्त्या म्हणून देखील त्यांनी काम पाहिल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे वर्षा तापकीर यांच्या नावाची महिला म्हणून चर्चा होताना पाहायला मिळते. आरती कोंढरे यांच्या नावाची चर्चा ही
शहराध्यक्ष पदासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. आरती कोंढरे यांनी या अगोदर पुणे शहर महिला मोर्चा भाजपच्या म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची ही महिला म्हणून जी आहे ती चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. या नावांखेरीज आणखी कोणत्या चेहऱ्याला भाजपा शहराध्यक्षपदी संधी मिळू शकते आणि ती का मिळू शकते हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. अर्थातच आता या चेहऱ्यांपैकी कोणाला संधी मिळते, की ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत दुसऱ्या कुठल्या चेहऱ्याला भाजप शहराध्यक्षपदी संधी देतं हे पाहणं देखील पुण्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.